संताजीची पत्नी यमुना बाळणपणासाठी माहेरी गेली होती. संताजीचे वडील संताजीच्या वयाच्या 21व्या वर्षी स्वर्गवासी झाले होते. आई मथ्थुबाई यापूर्वीच वृद्धापकाळात आजारपणामुळे गाव सदुंबरे येथे आपल्या माहेरी गेली होती. वाड्यात संताजी एकटेच होते. चाकणच्या भुईकोट किल्ल्यात शाईस्ते खानाच्या फौजांनी वेढा दिला. लूटो, किसी को बख्शो मत, लूटो। क्या है इसमें? अरे जल्दी खोलो। अरे ये सब लेके क्यों भाग रहा है? हा माझ्यासाठी जगातला मौल्यवान ठेवा आहे. कृपा करून मला या पोथ्या माझ्या बरोबर नेऊ द्या. माझं घर, जमीन, जुमला, पैसा, अडकास सगळं तुम्ही घेऊन जा. हे गाठोडं मला माझ्या बरोबर नेऊ द्या. ले जा इन कागज के टुकड़ों को. चलो चलो सब घर बार लूट लो. चल निकल. लूटो. एक भी घर छूटना नहीं चाहिए. सिपाही वहां जाके देखो. डालो सबको, मारो. कौन है? मामा दारू मामा. एवढ्या रातच्याला? अरे संताजी, अरे काय तुझी अवस्था? आणि एवढ्या रातच्याला आलायसा आणि एवढा घाबरलायस? आणि एका आठवड्यात काय? मोगलांनी आमचं गाव जाळून लुटून फस्त केलं रे. कित्येक लोकांना जीवानीशी मारलं. अरे बाप, आम्ही सगळे सैरा वैरा पळत सुटलो. माझं घरदार, पैसा, अडका, सगळ्या मौल्यवान वस्तू तिथेच टाकून मी तुझ्याकडे आलोय रे. अरे पण या आठवड्यात काय आणलायस मग? मामा, यामध्ये तुकाराम महाराजांची ठेव आहे. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मौल्यवान खजिना आहे हा. माझे प्राण आहेत. यामध्ये तुकाराम महाराजांनी दिलेली शिकवण आहे. आणि ती जर नष्ट झाली तर महाराजांची अभंगवाणी शिल्लक राहील कर. मामा, यामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. या माझ्या हाताने लिहिलेले अभंग आहेत. ते जतन करणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं आता हेच कार्य आहे बघ माझं. अरे वय पोरा, पण घरदार सोडून तुला हे सगळं जमल का? मामा, आता महाराज आणि पांडुरंगच यातून मार्ग काढतील बघ. वय आता हे कार्य पार पडल्याशिवाय माझ्या जीवनाचा अंत होणार नाही मामा, नाही होणार. अरे पण तुला घर संसार आहे, बायका पोरांची जबाबदारी आहे तुझ्यावर. अरे वय, तुला सांगायचं राहिलंच. काय? तुझी बायको यमुनाबाई बाळण झाली. काय? अरे पोरग झालाय तुला. अरे बाप झालास तू संताजी, बाप झालास. पांडुरंग महाराज, तुमचेच आशीर्वाद आहेत बघा. माझ्या आयुष्यात जे जे काही घडतं ना, ती तुमचीच देण आहे. मला पुत्ररत्न झालं. पण मामा, माझी बायको यमुनाबाई ती सुखरूप आहे ना रे? अरे दोघं भी सुखरूप आहेत. मामा, ही बातमी मला पहिल्यांदा माझ्या आईला सांगायची आहे रे. अरे भाई, आई कुठे आहे, कशी आहे, सुखरूप आहे ना रे? अरे किती बडबड करशील. हे बघ, ही तुझी मौल्यवान ठेव आधी आत नेऊन ठेव. हात पाय धू, मग बघूया. नाही मामा, हे गाठोडं मला माझ्या आईच्या पायांपाशीच ठेवायचं आहे बघ. आई, अरे थांब. अरे खरंच आई येड पोरग आहे. आई, देवा, आई मी आलो. आई, तू सांभाळ रे बाबा. आई बघ मी आलो. आई, कोण? संतू का? अरे तुझ्याच वाटाकडे डोळे लावून बसले होते. मी तुझाच संतू. आई, तू कशी आहेस? बरी आहेस ना? तुझा नातू घरात आलाय ग. आणखी एक आनंदाची बातमी आहे. काय हाय ते? शाहिस्ते खानाच्या सैन्याने गावात घुसून जाळपोळ, लूटमार सुरू केली. चाकण 84 मधील सगळी गावं ओस पडली. लोक मौल्यवान दागिने सगळं घेऊन वाटा फुटेल तिकडे पळत सुटले. आपलं घर देखील उद्ध्वस्त झालं. मोगल सैनिकांनी माझ्या हातून एक आठवडं काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना ते नाही दिलं.
बरं झालं घरातले दागदागिने घेऊन आलास तू. नाही आई, हे गाठोडं म्हणजे माझ्या जीवनातला सर्वात मौल्यवान ठेवा आहे. माझे प्राण आहेत हे. तुकाराम महाराजांनी सांगितलेले अभंग आहेत, जे जे मी माझ्या हाताने लिहून घेतलेत. हे अभंग आता जतन करणं आणि लोकांपर्यंत पोचवणं हेच काम आहे माझं. लेकरा, उभं आयुष्य तू याच कामासाठी घालवलंस. अरे माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे बघ. परमेश्वरानं तुला याच कामासाठी पाठवलं बघ. होय आई, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यावर सगळी सगळी कामं सोपी होतील बघ. लेकरा, यमुना, तिचं बाळ, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस रे. अरे अरे त्यो तुझा संसार आहे. तो जर सांभाळला नाहीस तर तुझ्या या परमार्थाला काही बी उपयोग नाही. महाराजांची शिकवण इसरू नकोस. मला माहित आहे तुम्ही दोघांनी एकमेकांना दिलेलं वचन ही तर पांडुरंगाची इच्छा आहे, म्हणून तू हे कार्य केलंच पाहिजे. आई, तू बोल आई, बोल. तुझा प्रत्येक शब्द मला महाराजांची आठवण करून देतोय. तू बोल. लेकरा, आता काय मी जगत नाही. लेकरा, तू आलास. या मुलीला मुलगा झाला. माझं जीवन सार्थकी झालं बघ. आता मला शांतपणे मोक्ष मिळावा हीच त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. आई, 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 काय झालं? लेकरा, माझं डोकं तुझ्या मांडीवर घे. हो. आई, आई. लेकरा, लेकरा, मी थकले आहे रे. आई, माता, पिता आणि गुरु यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मला भ्यायचं काय कारण? लोकांपुढे कीर्तन करीन. त्यांना माता, पिता आणि गुरु यांचं दायित्व काय असतं ते पटवून देईन. तू सुद्धा चल माझ्या बरोबर. तू ज्ञानी आहेस. लोकांना 4 शब्द सांग. तू नसतीस तर मला परमार्थ कधीच साधता आला नसता. आई, आपण पुन्हा गावी जाऊ, आपलं घर उभं करू. तू येशील ना आई माझ्या बरोबर? आई, 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 आई. तुकाराम महाराजांचे आणखी एक सहकारी टाळकरी श्री गवार शेठ हे सदुंबरात राहणारे होते.